सर, आज आपण जिल्हाधिकारी आणि एसपी महोदयांना निवेदन दिलेलं आहे पत्रकारांना काय म्हणणं? महाराष्ट्रामध्ये थोडंसं अलीकडल्या काळात काय झालं की वास्तवनिष्ठ अशा बातम्या लिहित असताना काही पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने आरोप करणे, त्यांना मारहाण करणे, म्हणजे थोडक्यात बीड पॅटर्न सगळीकडे राबवलं होतं का असं वाटतंय. आणि एक चांगला पत्रकार तुषार च्या खराच्या संदर्भात जर बोललं तर तो लोकसत्तेमधले बातमीदार म्हणून त्यांनी काम केलेले, अतिशय त्यांच्या बातम्या गाजलेल्या आहेत. आणि अलीकडल्या काळात त्यांनी स्वतःचं एक लई भारी नावाचं यूट्यूब चॅनल त्यांनी काढलेलं आहे. त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर ते वास्तववाद मांडलेला होता. आणि त्या संदर्भात त्या घटना घडल्या आणि त्यानंतर जो काही अन्यायाची मालिका त्यावर सुरू झाली, ही नक्कीच घृणास्पद अशी बाब आहे. राज्याला अशोभनीय असं राज्य आहे. हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, त्या विचाराला मानणार राज्य आहे, आपल्या आपल्या वैचारिक मांडणी करणार राज्य आहे, जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कर्मभूमी राहिलेली आहे. आणि या कर्मभूमी अशा पद्धतीने जो घटना घडत असेल तर निश्चितच निंदनीय आहेत, निषेधार्थ आहेत. आणि ह्या संदर्भात कधी कठोर कारवाई करा. आणि ज्या पद्धतीने गुन्हे खोटे दाखल करून त्यांच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल करणे, 5-5 कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल करणे, एवढी क्षमता नाही हो कोण्या पत्रकाराची 5 कोटी मागण्या आहेत. की आपण 1000-2000 लाख म्हणजे 5-50 हजारात जगणारी सगळी माणसं होतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हे गुन्हे दाखल करून एक दडपशाहीचा मार्ग जो अवलंबलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व एकत्र आलोत. आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय या राज्याचे लोकप्रिय असे गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना आम्ही सांगू इच्छितो की देवेंद्रजी, आपल्या राज्यात चालले तरी काय थोडं तपासून पहा. आणि ज्यांच्यावर अन्याय होतो ते अन्याय दूर करा. आणि ज्यांनी खरंच अन्याय केला त्यांच्यावर कारवाई करा ना, तेवढी हिंमत दाखवा आपण. ह्यासाठीच आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो.